तर स्वागत आहे मित्रांनो, वर्धा यवतमाळ नांदेड रेल्वे लाईन सिरीजच्या आजच्या आपल्या नवीन अपडेटमध्ये आपल्या चॅनल VR ब्लॉग्सवर. चॅनलवर नवीन असाल तर या अपडेटला शेवटपर्यंत नक्की पहा. मागच्या अपडेटमध्ये आपण या वर्धा ते नांदेड या 284 किलोमीटर लांबीच्या रेल्वे लाईनमध्ये मागच्या अपडेटमध्ये आपण मोरगव्हाण या गावाकडे जाणाऱ्या रोडपर्यंतचा अपडेट घेतला होता. आजच्या या अपडेटमध्ये आपण त्या पुढील अपडेट हा घेणार आहे. समोर दिसत असल्याप्रमाणे यवतमाळ दारवा रोड करून मोरगव्हाण या गावाकडे जाणाऱ्या या रोडवर वर्धा नांदेड रेल्वे लाईन ही खालच्या दिशेने क्रॉस होणार आहे आणि त्याकरिता या ठिकाणी पुलाच्या निर्मितीचे व खालच्या दिशेने रेल्वे लाईनचे काम हे चालू असल्याचे समोर आपल्याला दिसत आहे. सरळ हा रस्ता दारवा यवतमाळ या रोडला 1 किलोमीटर अंतरानंतर टच होतो आणि त्या ठिकाणावरून मोरगव्हाणकडे जाणाऱ्या या रोडवर खालच्या दिशेने लाडखेडकडून ह्या दिशेने रेल्वे लाईनचे जे अर्थवर्क आहे ते येत असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी हे अर्थवर्क हे खालच्या दिशेने येत आहे आणि साधारणतः 10 फूट खालपर्यंत या ठिकाणी खोली करण्यात आली आहे. खालच्या दिशेने ही रेल्वे लाईन क्रॉस होणार आहे, त्यामुळेच या रोडवर या ठिकाणी एका ब्रिजची निर्मिती ही करावी लागेल आणि त्याचकरिता कार्य हे समोर चालू असल्याचे दिसून येत आहे. या ठिकाणावरून यवतमाळ हे साधारणतः 25 तर दारवा हे 15 किलोमीटर अंतरावर असणार आहे. तर तपोना हे गाव या ठिकाणावरून 1 किलोमीटर अंतरावर असू शकेल. समोर आपण पाहू शकता की लाडखेड म्हणजेच या ठिकाणावरून साधारणतः 5 किलोमीटर अंतरावर लाडखेड आहे आणि लाडखेडच्या दिशेने या ठिकाणावरून रेल्वे लाईन ही सरळ रेषेत येताना आपल्याला दिसून येत आहे. तर मित्रांनो, या ज्या वर्धा नांदेड ही जी रेल्वे लाईन आहे या ब्रॉडगेज रेल्वे लाईनचे जे अलाइनमेंट आहे ते शकुंतला रेल्वे लाईनच्या अगदी नजीकच जाणार आहे आणि या ठिकाणी आपण शकुंतला रेल्वे लाईनचे अस्तित्वात असलेले रूळ देखील या ठिकाणी पाहू शकतो. काही ठिकाणी हे रूळ काढून टाकण्यात आले आहे, मात्र काही ठिकाणी हे रूळ अजूनही जशास तसे स्मारकाच्या स्वरूपात उभे आहे आणि याच्या साईडला या ब्रॉडगेज असणाऱ्या वर्धा नांदेड रेल्वे लाईनचे कार्य हे जोमाने सुरू आहे. खालच्या दिशेने ही रेल्वे लाईन समोर जात असल्यामुळे या ठिकाणचे अर्थवर्क करण्याकरिता खोदकाम देखील करण्यात आल्याचे आपल्याला दिसून येईल. या ठिकाणावरून 1 किलोमीटर अंतरावर तपोना हे गाव आहे व तपोनाच्या पुढे साधारणतः 2 किलोमीटर अंतरावर बोरी हे गाव आहे आणि या दिशेला देखील रेल्वे लाईनचे अर्थवर्क जे बोरीकडे आणि त्यानंतर दारवाकडे जात आहे त्याचे समोर कार्य देखील सुरू असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. यवतमाळ ते दारवा या रोडमधील बोरी हे अत्यंत महत्त्वाचे गाव असणार आहे. तर मित्रांनो, मागील लोकेशनवरून साधारणतः 5 किलोमीटर अंतर आता आपण पुढे आलो आहे आणि या ठिकाणी या दिशेने तपोना गावाकडून रेल्वे लाईनचे अर्थवर्क हे सरळ रेषेत येताना आपल्याला दिसून येत असेल. तर मित्रांनो, खाली आपण पाहू शकता की या ठिकाणी आता फायनल बेड टाकण्याचे काम देखील सुरू झाले आहे. या ठिकाणचे अर्थवर्क हे पूर्ण झालेले आपल्याला दिसून येत आहे. ही जी लोकेशन आहे ही बोरी गावाच्या बाजूला आहे. बोरी गाव या ठिकाणावरून 1 किलोमीटर अंतरावर आहे. या ठिकाणी अर्थवर्कचे जे काम आहे ते 100% पूर्ण झाल्यामुळे या ठिकाणी आता फायनल बेड हा टाकला जात आहे आणि शेजारीच आपल्याला शकुंतला रेल्वे लाईनचे रूळ देखील दिसत आहे. अगदी त्याला शेजारीच या ठिकाणी ही ब्रॉडगेज रेल्वे लाईनचे जे कार्य आहे हे या ठिकाणी सुरू आहे. समोर आपण पाहू शकता की अडाण नदीवरील या बोरीमधील हा जो रेल्वे लाईनचा ब्रिज आहे ह्याचे काम देखील समोर चालू असल्याचे आपल्याला दिसून येत आहे. तिवसा गावाच्या मागे असणाऱ्या ब्रिजच्या नंतर हा सर्वात मोठा ब्रिज या ठिकाणी असणार आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी पाहू शकता की वरच्या दिशेला फायनल बेड टाकण्याची तयारी चालू आहे. तर आता आपण या ब्रिजच्याच अगदी जवळ आलो आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकता की या ब्रिजचा जो फायनल पिलर आहे तो देखील या ठिकाणी तयार करण्यात आला आहे. म्हणजेच या ठिकाणी आपण पाहू शकता की या ब्रिजकरिता लागणारे सर्वच्या सर्व पिलर या ठिकाणी तयार करण्यात आल्याचे आपल्याला समोर दिसत आहे. साधारणतः 15 ते 18 पिलर असणारा हा मोठा ब्रिज आहे. तर डावीकडे हा रस्ता बोरीकडून सावली या गावाकडे जात आहे आणि या बोरी सावली या गावाच्या या रोडलाच क्रॉस करण्याकरिता तसेच समोर असणाऱ्या अडाण नदीला क्रॉस करण्याकरिता या ठिकाणी
या मोठ्या ब्रिजची निर्मिती केल्या गेली आहे। तर शकुंतला रेल्वे लाईनचा ब्रिज देखील आपल्याला समोर दिसतो आहे आणि याच्या शेजारी हा ब्रॉडगेज लाईनवरील हा जो ब्रिज आहे हा या ठिकाणी तयार करण्यात येत आहे। या ठिकाणी कॉन्क्रीटचे काम हे पूर्ण झाल्यामुळे आता या ठिकाणी गर्डर लॉन्चिंग ही देखील केल्या जाईल व त्यानंतर स्लॅब कास्टिंग करण्यात येईल आणि त्याची सुरुवात देखील आपल्याला समोर झाल्याचे दिसून येत आहे। अतिशय वेगाने मित्रांनो या वर्धा नांदेड रेल्वे लाईनचे कार्य हे आता या वर्षात सुरू करण्यात आले आहे। तर आपण पाहू शकता की शेवटचे 4-5 पिलर जर सोडले तर बाकी सर्व पिलर्सवर या ठिकाणी गर्डर जे आहेत ते लॉन्च करण्यात आल्याचे आपल्याला समोर दिसत आहे। आता या ठिकाणी स्लॅब कास्टिंग करायला फार वेळ लागणार नाही। याबद्दल आपले काय मत आहे ते कमेंटमध्ये जरूर कळवावे। तर या दिशेला या ठिकाणावरून 10 किलोमीटर अंतरावर न्यू दारवा रेल्वे जंक्शन असणार आहे। या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो की हा जो लास्ट पिलर आहे या लास्ट पिलरचे देखील काम हे पियर कॅपपर्यंत पूर्ण करण्यात आले आहे। तर समोरच्या दिशेला साधारणतः 4 पिलर नंतर आपल्याला गर्डर देखील लॉन्च केल्याचे दिसून येईल। तर सुरुवातीचे जे 2-3 पिलर आहेत त्यावर स्लॅब कास्टिंग करण्याची तयारी देखील या ठिकाणी सुरू झाल्याचे आपल्याला समोर दिसत असेल। या ठिकाणचा ब्रिज हा कंप्लीट व्हायला साधारणतः अजून देखील 1 महिन्याचा कालावधी लागू शकतो आणि साधारणतः 1 ते 2 महिने म्हणजेच येणाऱ्या पावसाच्या आधी या ठिकाणचे काम हे 100% पूर्ण होईल अशी अपेक्षा करायला हरकत नाही। त्यानंतर या ब्रिजला पार केल्यानंतर ही रेल्वे लाईन बोरी या गावातून पुढे जाणार आहे दारवा रेल्वे जंक्शनकडे, ज्याची लांबी या ठिकाणावरून 10 किलोमीटर असेल आणि दारवा जंक्शन हे वर्धा नांदेड रेल्वे लाईनवरील एक महत्त्वपूर्ण जंक्शन म्हणून समोर नावारूपास येणार आहे। या ठिकाणी आपण पाहू शकता की दोन्ही रेल्वे लाईनच्या मध्ये ही जी गॅप आहे याच ठिकाणावरून कन्स्ट्रक्शनची सामग्री ही नेण्यात येत आहे। तिवसा गावाच्या मागे असणाऱ्या ब्रिजनंतर या लाईनवरील हा एक मोठा ब्रिज असणार आहे आणि याचे काम आता जवळपास संपुष्टात आल्यामुळे आता लवकरच ही जी रेल्वे लाईन आहे ही आपल्याला तयार झाल्याचे पाहायला मिळू शकेल। तर मित्रांनो, कसा वाटला आजचा हा अपडेट हे आम्हाला कमेंट करून जरूर कळवा। अपडेट आवडला असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। सुपर थँक्स हे बटन दाबून तुम्ही आमची आर्थिक मदत देखील करू शकता। तर आता भेटूया नवीन माहितीसह पुढच्या अपडेटमध्ये।